फर्स्ट ऑफ ऑल सॉरी तुम्हाला सगळ्यांना, कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अप्लाय करायची प्रोसेस सांगायचंच राहून झालं. ओके. सो आज मी तुम्हाला अप्लाय करायची प्रोसेस पूर्ण सांगणार आहे. तर कालचा जॉब आता हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला काल सांगितलेले आहेत, बरोबर. सो त्यांची की रिस्पॉन्सिबिलिटी काय काय आहेत, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं काम काय असणार आहे, हे सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये आणि इवन सर्च करूनसुद्धा मी तुम्हाला सांगितलं की एक्झॅक्टली तुमचं काम काय असणार आहे. ओके. सो हे सगळं झालेलं आहे. आता समजा तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तिथं लिंक दिसेल तुला अप्लाय ऑन साईट, त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके. सो क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं व्ह्यू दिसेल. पण इथे एक कंडिशन आहे, समजा तुमचं जर लॉग इन असेल इंडीडमध्ये तर तुम्हाला असं दिसेल. जर याच्यामध्ये लॉग इन नसेल तर तुम्हाला लॉग इन करावं लागेल. तुम्हाला ना तिथं क्लिक केल्यावरती एक लॉग इन म्हणून येतं, ज्या ठिकाणी तुम्ही जीमेल थ्रू वगैरे लॉग इन करू शकता. ओके. सो ती एक कंडिशन आहे, तेव्हा तुम्हाला हे व्ह्यू दिसेल. असं समजू नका की मी क्लिक केलं म्हणजे हे व्ह्यू दिसायला आहे, तर तसं नाही. जेव्हा तुम्ही लॉग इन केलं ना तुम्हाला पण सेम व्ह्यू दिसते. तर हे तुम्हाला मी दाखवेनच एक दुसऱ्या ह्याच्यामध्ये ब्राउझरमध्ये ओपन करून. तर इथं माझं लॉग इन नाही आहे. सो मी इथं बघा का आता अप्लायवरती क्लिक करते. सो इथं बघा तुम्ही मला इथं लॉग इन दाखवायला राईट कंटिन्यू विथ गुगल, तसंच तुम्हाला काय करायचं आहे, असं तुमचं दाखवेल जर तुम्ही नवीनच असाल तर. इथं तुम्हाला ईमेल घालायचा, पासवर्ड घालायचा आणि लॉग इन करायचं. मग लॉग इन केल्यानंतर तुमची सेम आता ही कशी स्क्रीन दिसेल ना, अशा स्क्रीनवरती ओपन होते. ओके. सो इथे बघा मराठी सर्च असं दिलेलं आहे आणि कंपनीचं नाव आहे लायन ब्रिज म्हणून दिसाल, तर वरती लायन ब्रिज हे कंपनीचं नाव आहे. आणि बघू शकता सॅलरी त्यांनी काय दिलं आहे, प्रत्येक तासाला तुम्हाला 3.50 पर्यंत असं सॅलरी दिसेल, पर आवर दिसेल तुम्हाला हे. ओके. म्हणजे व्हेरी पण होऊ शकते, असं नाही की कॉन्स्टंट, असं नाही. कमी जास्त होऊ शकतं, डिपेंड्स ऑन युअर वर्क, पण तासाला एवढं तरी बसेल असं म्हणून त्यांनी दिलेले आहेत. ओके. सो हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फ्रीलान्सिंग आहे. डिटेल्स वगैरे ऑलरेडी तुम्ही सगळे चेक केलं आहे. सो त्याची काही गरज नाही. आता फक्त आपण अप्लाय करायची प्रोसेस बघूया. सो अप्लायवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं व्ह्यू दिसेल. ओके. इथं तुम्हाला पहिलं काय करायचं, तुमचा रेझ्यूम अपलोड करायचा आहे. वरती तुम्हाला दिसेल तर रेझ्यूम आहे, ईमेल आहे, फोन नंबर आहे, फुल नेम आहे, सगळं आहे. इथं आपण रेझ्यूम अपलोड करत दाखवायला तुम्हाला. इथं रेझ्यूमसाठी मला डॉक्युमेंटमध्ये जावं लागेल. इथं रेझ्यूम म्हणजे कुठला पण एक PDF तुमचं जे रेझ्यूम असते ना, तिथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता माझ्याकडे इथं नाही आहे, त्यासाठी मी नॉर्मल कुठलं पण PDF तुम्हाला अपलोड करून दाखवत आहे. इथं थोडं अपलोड व्हायला थोडं वेळ लागेल. सो इथं तुम्हाला थोडं वेट करावं लागेल. ओके. सो इथं लोड व्हायला तुम्ही चेकआउट करू शकता. ओके झालेलं आहे. नंतर तुम्हाला काय करायचं, तुमचं नाव घालायचं आहे. नंतर ईमेल तुम्हाला घालायचा आहे, फोन नंबर, करंट लोकेशन कुठलं तुमचं आहे ते घालायचं. तुमचं समजा लिंक्डइन URL असेल ते घालू शकता तुम्ही. जर ट्विटर असेल, ओके. सो अदर वेबसाईट असेल, हे सगळे तुमचे सोशल मीडिया लिंक असतात ना, ते तुम्हाला घालायचं आहे. नंतर इथं खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचं 18 इयर्स कंप्लीट झालं आहे का, येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा. मग इथं तुम्हाला घालायचं आहे की तुमचं इंग्लिश कसं आहे ते तुम्ही इथं घालायला पाहिजे. ओके. तर इथं मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सेकंड ऑप्शन्स सिलेक्ट करा की म्हणजे तुम्ही कन्व्हर्सेशन करू शकता. एवढं तुमचं इंग्लिश आहे. समजा त्यांनी काय पण विचारलं क्वेश्चन तर मी आन्सर करू शकतो. सो तुम्ही बेस्ट सेकंड ऑप्शन सिलेक्ट करा. जर तुमची फ्लुएन्सी असेल इंग्लिशमध्ये सो डेफिनेटली तुम्ही थर्ड ऑप्शन सिलेक्ट करू शकता. आणि जर नेटिव्ह असेल तर नेटिव्ह तुम्ही सिलेक्ट करू शकता, म्हणजे जन्मापासून असेल सिलेक्ट करू शकता. हे जर तुम्हाला आता त्याच्या व्यतिरिक्त इंग्लिशच्या व्यतिरिक्त कुठली लँग्वेज माहिती आहे आपल्याला, तर मराठीसाठी मी अप्लाय करणार आहे. सो इथं मला डेफिनेटली मराठी लँग्वेज द्यावीच लागणार, कारण मराठीला अप्लाय करायला. ओके. सो इथं मी अनेक लँग्वेज घालून जर बघितलं ना, कसं होतं ना, ते पहिली लँग्वेज जाते आणि अनेक लँग्वेज सिलेक्ट होते. जर समजा मी इथं हिंदी सिलेक्ट केलं तर सो इथं तुम्ही फक्त आणि फक्त मराठी सिलेक्ट करायचं आहे. ओके. सो इथं मला मराठी सिलेक्ट करते मी. ओके. नेक्स्ट इथं काय करायचं आपलं, ह्याच्या व्यतिरिक्त आणि कुठली लँग्वेज मला माहिती आहे, तुम्हाला हिंदी माहिती आहे. हिंदी ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असते. सो इथं तुम्ही हिंदी ॲड करू शकता. सो मी इथं हिंदी ॲड करत आहे. ओके. सो तुम्ही कुठं आहात, कुठं राहता ते तुम्ही घालायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इंडियामध्ये आहे की इंडियाच्या बाहेरमध्ये आहात. सो मी डेफिनेटली इंडियामध्ये आहोत. सो इंडिया इथं आपल्याला घालावं लागेल. ओके. नेक्स्ट इथं सांगितलेलं आहे की तुम्हाला डेटामध्ये एक्सपिरियन्स आहे का? डेटा अनोटेशनमध्ये एक्सपिरियन्स आहे का? डेटाच्यावरती किंवा यावरती तुम्ही पहिला काम केलं आहे का? केलं असेल तर येस करा, नसेल तर नो करा. इथं एक्सपिरियन्सची गरज नाही, फ्रेशर चालतं आहे. पण तरी त्यांनी विचारलं तुम्हाला एक्सपिरियन्स आहे की नाही. त्यांनी मेन्शन केलं नाहीत की एक्सपिरियन्स पाहिजेच. ओके. नंतर इथं सांगायचं की तुम्ही ह्या जॉबसाठी का इंटरेस्टेड आहात, ते तुम्हाला सांगावं लागेल. तुम्हाला वर्क का करायचं आहे. सो इथे तुम्ही पॉझिटिव्ह पॉईंट सांगा की मला नवीन थिंग्स एक्सप्लोर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला AIमध्ये वर्क करायचं आहे. कसं वर्क होतं आहे, नवीन टेक्नॉलॉजी मला शिकायचे आहेत. हे सगळं तुम्ही पॉझिटिव्ह पॉईंट्स ह्याच्यामध्ये घाला. मला डेटाच्या रिलेटेड काम करायचं आहे. नवीन टेक्नॉलॉजी AI आहे. आता AI बूमिंग आहे, त्यासाठी मला AIमध्ये काम करायचं आहे. असं म्हणून पॉझिटिव्ह पॉईंट्स घातला ना तर इझी होतं. म्हणजे त्यांना त्यांचं अट्रॅक्शन होतं तुमच्यावरती. हां बाबा ह्यांना शिकायचं आहे, नवीन काहीतरी शिकायचं आहे म्हणतात आणि तुमचं सिलेक्शन लवकर होतं. ओके. त्यासाठी ते जरा अट्रॅक्टिव्ह पॉईंट्स तुम्ही ॲड करा. ओके.
फाईन हे समज असेल. नंतर तुम्हाला कुठून हे भेटलेलं आहे ते तुम्ही सांगू शकता. इथं यूट्यूबवरून तुम्ही बघायला तर तर इथं अदर म्हणून सिलेक्ट करा, कारण इथं ऑप्शन नाही आहे तिथं. ओके. जर प्रोजेक्टला रेटिंग तुम्ही आता ते दिले तुम्हाला $3.50 तुम्हाला तासाला भेटतं आहे. हे तुम्हाला करेक्ट आहे का? तुम्हाला चालेल का? तर येस करा. चालेल ओके. एवढं भेटायला तर चांगलीच गोष्ट आहे ना एका तासाला. सो इथं तुम्ही काय करायचं आहे? येस करायचं आहे. ओके. नंतर मराठी येस ऑब्व्हियसली मराठी फ्लुएन्सी आहे मला. ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला ॲड करायची असेल ॲड करा, नसेल तर तुम्ही लिहू करू शकता. ओके. नंतर लास्ट एक क्लिक करायचं तुम्हाला, नंतर काय करायचं तुम्हाला सबमिट ऑप्शन क्लिक करायचं आहे. तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होतं. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला ह्या जॉबसाठी अप्लाय करायचं आहे. सो आय होप तुम्हाला समज असेल की जॉबला कसं अप्लाय करायचं असेल आहे. नवीन असेल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.